अरे आम्ही लग्नाला गेलो ना रिक्षा घेणं रिक्षा घेणं म्हणजे कोण कोण गेलो दादा मी वहिनी ना अंश्या ना माधवी अरे गेलो लग्नाला. अरे काय भारी रस्ता आहे ना, तुम्ही बघाल ना तर काय वज्जावच रस्ता. आता नवीन खोललाय, बस खोलेल पण अजून काम चालू आहे ते रस्त्याचा. पण काय भारी हिंडायसारखा बघायसारखा आहे. अरे भारी रस्ता आहे, तुम्ही बघा कसा आहे तो. तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही कोणता रस्ता सांगतो. आम्ही केलेला गेलो अरे तो दिल्ली वडोदरा महामार्ग आहे तो. अरे ते रस्त्याला गेलेलो काय खतरनाक रस्ता आहे, एकदम स्मूथ. पण काम चालू आहे मध्ये मध्ये. इथून कोपरवाशी बघा ना, पालघर ना डहाणू ना दिल्ली किती किलोमीटर आहे. अरे जवळ तसं आहे. मग काय आम्ही रिक्षाने गेलेलो तर काय भारी एसी फुल एसी मध्ये. अरे जाम मजा तशी यायला गेल. मी तर जाम मजा तसा करत जायला गेल ना. दादाला रिक्षा चालवायला तसा जाम मजा तसा यायला गेल, कारण की एकदम स्मूथ रस्ता आहे ना. ना खाली एकदम गाड्या अजून तर चालत नाही जास्ती. रस्ता खाली ना मस्त. अरे एकदम बघायसारखं ना, गाडीवर चालवायला तशी मजा येईल रस्त्याला. अरे ना एकदम डोंगराची तसं. अरे जाम मजा तशी आहे ना. एवढा वारा हो भारी लागणार बघायसारखं काय काय आहे जाम भारी, उलट खतरनाक. एकदा जाण बघा कसा रस्ता आहे. चालू नाही झालेलं तर एकदा चालू झाला ना का मग अरे बाईक ना रिक्षा ना ते जाऊन नाही दे जायच्या, कारण की या रस्त्याला सगळ्या फास्ट गाड्या चालतील ना, तर बाईक ना रिक्षा मग जाऊन नाही दे जायच्या. अरे तो आज सांगतो एवढ्या जाणना बघून घ्या. जाम मस्त रस्ता आहे, पण गाडी जास्ती पलवू नका काय या रस्त्याला. एकदम स्मूथ आहे, पण आपण मध्ये मध्ये काम हो चालू आहे अर्धेक. माना पण माहित होता एवढा भारी रस्ता आहे, कारण की आम्ही लग्नाला जायला गेलो ना तर तेच रस्त्याला गेलो तेव्हा तर मला माहित पडला जाम भारी रस्ता आहे. पण ना आता आम्ही कुठं पोहोचलो त्या मानात नाही माहित नाही. बस रिक्षान बसून ना चाललो बस मस्त नजारा बघत बघत. भारी वाटत ना काय रिक्षानं रे. एकदम वारा हो भारी भारी लागत असा ना. नीच जशी आहे जाम मजा आहे. पण अरे मग एका तासात आम्ही पोहोचलो लग्नांना. अरे लग्नान गेलो ना, हे नदी केला रे जेवाय गेलो तर ये बघ ना सगळं आमचे कोणचं जेवणावाडा आहे ना. यो बघा दया बघा तो जेवणावाड्याच्या टाकून ना जेवायला गेला आहे ना. मग अरे आम्ही अहिर नदी करून ना आलो. आम्ही लगीन लावाय थांबलोच नाही अरे, कारण की दादाला काम होता तर मग आम्ही आलो घरा. आम्ही बराच टाइम तर थांबेलो तुझं, मग दादाला काम होता तर मग आम्ही आलो घरात. काय ना राहुलला तर मी सांगलाच नाही आम्ही घरात चाललो असा. अरे तो कामानच होता ना. कामान म्हणजे अरे त्याच्या बहिणीचा लगीन तर काय कामान राहत नाही तर काय तर सांगलाच नाही ना आम्ही आलो मग घरात. काय